Hello student, welcome to the 15th lecture of Basic of IT. In last lecture, we discussed about various career opportunities available in information technology sector. So in today's session, we are going to discuss about recent trend in information technology sector. So let us start with recent trends in IT. To help meet the demands of a technology enabled customer base, businesses and solution providers must also turn toward the latest trends and possibilities provided by emerging innovations to realize their full potential. So basically जे पण कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स असतात किंवा नीड्स असतात किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनच्या नीड्स असतात त्या नीड्स प्रोव्हाइड करण्यासाठी आपण वेगळे इनोव्हेशन्स करत असतो प्रत्येक सेक्टरमध्ये. सो रिलेटेड टू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टर वी डिस्कस सम रिसेंट ट्रेंड्स. So let us start. Here they give the various recent trends which are used in information technology sector. In that, first one is green computing, second one is IoT, which is called as the Internet of Things, third one cloud computing, fourth one data analytics, fifth one artificial intelligence, sixth one machine learning, seventh one big data and eighth one blockchain. हे सगळे व्हेरियस ट्रेंड्स आहेत की जे आय टीमध्ये रिसेंटली सुरू झाले आहेत किंवा फॉलो करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, तर आपण वन बाय वन बघूयात. फर्स्ट ट्रेंड आहे आय टीमध्ये ग्रीन कम्प्युटिंग. इट इज द स्टडी अँड प्रॅक्टिस ऑफ एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल कम्प्युटिंग और आय टी. The goals of a green computing are similar to green chemistry. So basically related to green chemistry, they develop a functionable computing or a information technology systems. आता त्याच्यामध्ये जे गोल्स आहेत ते बघूयात. टू रिड्यूस द यूज ऑफ हजार्डस मटेरियल्स, मीन्स जे पण हार्मफुल मटेरियल आहे ते मटेरियल रिड्यूस केलेलं आहे किंवा त्या पर्टिक्युलर मटेरियलचा यूज अवॉइड केलेला आहे. सेकंड वन आहे टू मॅक्झिमाइज एनर्जी इफिशियन्सी ड्युरिंग द प्रोडक्ट्स लाईफ टाईम. म्हणजे जे पण तुमच्या पर्टिक्युलर प्रोडक्टची लाईफ टाईम अगोदर जर 10 मिनिट असेल तर आता जे ग्रीन कम्प्युटिंग यूज करतात त्यांच्यामध्ये त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची लाईफ टाईम काय केलेली आहे, मॅक्झिमाइज केलेली आहे किंवा इन्क्रीज केलेली आहे. ठीक आहे, अगोदर जर आपल्या प्रोडक्टचा बॅटरी बॅकअप 10 मिनिटं असेल बट विथ द हेल्प ऑफ ग्रीन कम्प्युटिंग तो इन्क्रीज करता येतो अप टू 20 to 25 मिनिट्स. ठीक आहे. अँड थर्ड वन इज टू रिसायकल और बायोडिग्रेशन ऑफ नॉन फंक्शनल प्रोडक्ट्स अँड फॅक्टरी वेस्ट. म्हणजे रिसायकल प्रोडक्ट्सला केलं जातं किंवा जे पण तुमचं वेस्ट मटेरियल आहे त्या वेस्ट मटेरियलला रिसायकल करून दुसऱ्या एखाद्या प्रोडक्टमध्ये यूज केलं जातं, जेणेकरून ऑर्गनायझेशनचं इक्विपमेंटवरती किंवा इन्व्हेंटरीवरती जी कॉस्ट वेस्ट होती ते अवॉइड केलं जातं इन ग्रीन कम्प्युटिंग. Green computing is important for all classes of systems ranging from handheld systems to large scale data centers. So basically green computing ही तुमची स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन असू दे किंवा लार्ज स्केल ऑर्गनायझेशन असू दे तिथे ती मोस्ट वाईडली यूज केली जाते की ज्याच्यामध्ये अनइम्पॉर्टंट किंवा जे पण हार्मफुल प्रोडक्ट्स असतात किंवा हार्मफुल मटेरियल असतात ते अवॉइड केले जातात. प्रोडक्टचं लाईफ टाईम बेटर कसं होईल ह्याच्याशी रिलेटेड वर्क केलं जातं आणि जे पण वेस्टेज आहे त्या वेस्टेजला रिसायकल करून यूज केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी ग्रीन कम्प्युटिंगमध्ये इन्व्हॉल्व केल्या जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड ट्रेंड बघूयात इंटरनेट ऑफ थिंग्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ IoT. Internet of Things is the network of physical devices, vehicles, home appliances and other items embedded with electronic software, sensor and connectivity which enables these things to connect, collect and exchange data, creating opportunities for more direct integration of the physical world into computer based system.
resulting in efficiency improvements, economic benefits and reduced human efforts. So basically इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये जे पण तुमचे फिजिकल डिव्हाइसेस असतील किंवा व्हेकल्स असतील किंवा होम अप्लायन्सेस असतील, हे सगळे प्रोडक्ट कम्प्युटर सोबत एम्बेड केले जातात विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर, सेन्सर्स अँड व्हेरियस नेटवर्किंग कनेक्टिव्हिटी टेक्निक्स. आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, जो पण त्या दोघांमधलं कम्युनिकेशन असतं त्याच्या थ्रू ते पर्टिक्युलर डिव्हाइसेस कनेक्ट केले जातात, त्यांच्यामध्ये जो पण डाटा असेल तो एक्सचेंज केला जातो. ठीक आहे. आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, दोघांना म्हणजे IoTचे जे फिजिकल डिव्हाइसेस आहेत आणि कम्प्युटरचे जे आस्पेक्ट्स आहेत त्या दोघांना एकमेकांसोबत इंटिग्रेट केलं जातं की ज्याच्या थ्रू तुमच्या वर्कमध्ये मोर इफिशियन्सी येते आणि त्याच्या थ्रू तुम्हाला इकॉनॉमिकल बेनिफिट्स मिळतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट काय असतो, तुमचं ह्युमन एफर्ट्स जे असतात ते रिड्यूस होतात. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा थ्रू करू शकतो, इंटरनेट ऑफ थिंग्स, की ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा सेन्सर्स. आपण घरामध्ये ट्यूबलाईट ऑन ऑफ करण्यासाठी सेन्सर्स बसवतो किंवा बाहेरून एखादी अननोन पर्सन घरामध्ये एंट्री करत असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण डोअरला सेन्सर्स फिट केलेले असतात की ज्याच्या थ्रू तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर चोरी होत असेल तर ते पण कळतं आणि तुमचं हाऊस जे आहे ते प्रोटेक्टेड राहायला मदत होते. ठीक आहे. सो बेसिकली इंटरनेट ऑफ थिंग्सने काय होतं की तुमच्या कामामध्ये इफिशियन्सी येते, तुम्हाला फायनान्शियल बेनिफिट मिळतो आणि तुमचे जे एफर्ट्स असतात, ह्युमन एफर्ट्स असतात ते कमी होतात. त्याच्यानंतर थर्ड ट्रेंड आहे IT मध्ये क्लाउड कम्प्युटिंग. Cloud computing is the delivery of a computing services, servers, storage, databases, networking software, data analytics and more over the internet. So basically through the internet ज्या आपण फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात फ्रॉम द सर्व्हर त्या सगळ्या क्लाउड कम्प्युटिंग मध्ये येतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे वेगळे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स मिळतात, डेटाबेस रिलेटेड वेगळ्या वेगळ्या फॅसिलिटी मिळतात किंवा डिव्हाइस कनेक्शन, नेटवर्किंग रिलेटेड वेगळ्या वेगळ्या फॅसिलिटीज आपल्याला थ्रू द क्लाउड कम्प्युटिंग प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण बघतो प्ले स्टोअर. हा पण एक क्लाउड स्टोरेज आहे की जिथं खूप सारे ॲप्लिकेशन स्टोअर असतात आणि आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून यूज करू शकतो. ठीक आहे. सो बेसिकली क्लाउड कम्प्युटिंग हा एक स्टोरेज स्पेस आहे की जिथं आपण ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करू शकतो आणि जेव्हा आपल्याला त्या पर्टिक्युलर डेटाची गरज पडेल तेव्हा तो डेटा आपण एडिट करून यूज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ ट्रेंड आहे रिसेंट इन IT मध्ये data analytics. It is also called as a DA. It is the process of examining data sets in order to draw conclusion about the information they contain, increasingly with the help of a specialized system and software. सो बेसिकली जो पण लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतो त्या डेटाला एक्झामाइन करून त्या पर्टिक्युलर डेटा थ्रू जे पण कन्क्लुजन्स ड्रॉ केले जातात त्याच्यामध्ये आपले डेटा ॲनालिटिक्स ही सिस्टीम वर्क करते. आणि ह्याच्याशी रिलेटेड अगेन स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर्स डेव्हलप केलेले असतात की ज्याच्यामध्ये तो पर्टिक्युलर डेटा पुटअप केला की आपल्याला वेगळे वेगळे रिझल्ट्स डिस्प्ले केले जातात आणि ते सगळे रिझल्ट ॲनालिटिक फॉर्मॅटमध्ये असतात आणि त्याच्याच हेल्प घेऊन आपण काय करू शकतो, आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशन रिलेटेड मोर इन्फॉर्म्ड किंवा मोर बेनिफिशियल डिसिजन्स घेऊ शकतो. ठीक आहे. डेटा ॲनालिटिक्स टेक्नॉलॉजी अँड टेक्निक्स आर वाइडली यूज्ड इन कमर्शियल इंडस्ट्रीज to enable organizations to make more informed business decisions and by scientists and researchers to verify or disprove scientific models, theories and hypotheses. So basically commercial industry मध्ये data analytics ही टेक्निक यूज केली जाते कशाशी रिलेटेड टू टेक अ बिझनेस डिसिजन्स डिपेंडिंग अपॉन डेटा जो पण तुम्ही डेटा सेंटरमध्ये स्टोअर केलेला असतो त्याच्यावरती वेगवेगळे फॉर्म्युलेज अप्लाय केले जातात आणि त्याच्या थ्रू आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनला रिलेटेड वेगवेगळे डिसिजन्स बिल्डअप केले जातात. अगेन डेटा ॲनालिटिक्स हे सायंटिस्ट रिलेटेड किंवा रिसर्च रिलेटेड वर्कमध्ये यूज केलं जातं. वेगळ्या वेगळ्या थेरीज आणि हिप्नोथिसिस जनरेट करण्यासाठी पण आपण डेटा ॲनालिटिक्सची
हेल्प घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 5th ट्रेंड आहे IT मध्ये, इट इज अ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इट इज अ इंटेलिजन्स डेमॉन्स्ट्रेटेड बाय मशीन्स in contrast to the natural intelligence displayed by human and other animals. So basically जे पण इंटेलिजन्स आहे ते मशीन थ्रू डिस्प्ले केलं जातं विदिन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि नॅचरल इंटेलिजन्समध्ये जे पण तुमचं इंटेलिजन्स असेल ते ह्युमन किंवा ॲनिमल थ्रू डिस्प्ले केलं जातं. कम्प्युटर सायन्स डिफाइन्स artificial intelligence research as the study of intelligent agents, any device that perceives its environment and takes action that maximize its change of successfully achieving its goal. So basically artificial intelligence रिसर्च मध्ये यूज केला जातो, किंवा जो पण रिसर्चचा रिझल्ट असतो तो असतो इंटेलिजंट एजंट, की ज्याच्यामध्ये तुमचं जे पण डिव्हाइस असेल ते इंटेलिजंटली वर्क करतं आणि त्याच्याशी रिलेटेड जे पण रिझल्ट्स असतात ते मशीन थ्रू डिस्प्ले केले जातात. ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मच स्मार्टर दॅन ह्युमन वर्क करतं आणि रिलेटेड टू आवर कंटेंट मोर इंटेलिजंट रिझल्ट डिस्प्ले करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रेंड आहे IT मध्ये, इट्स मशीन लर्निंग. It is the scientific study of algorithm and statistical model that computer system use to effectively perform a specific task without using explicit instructions, relying on patterns and interference instead. So basically machine learning हा artificial intelligence चा सब पार्ट आहे, की ज्याच्यामध्ये जो पण तुमचा डाटा किंवा कम्प्युटर सिस्टीम असेल त्या सिस्टीमचा सायंटिफिक स्टडी केला जातो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे अल्गोरिदम्स आणि जे स्टॅटिस्टिकल मॉडेल्स असतात ते मॉडेल्स स्टडी केले जातात, की ज्याच्या थ्रू तुमच्या सिस्टीमचा परफॉर्मन्स विदाउट गेटिंग एक्सटर्नल हेल्प कसा इन्क्रीज होईल ह्याच्यावरती फोकस केला जातो. जसं की एक पर्टिक्युलर पॉवर बटन आहे जे आपल्याला सकाळी 10 वाजता ऑन करायचं आहे आणि दुपारी 5 वाजता ते बंद करायचे, तर त्याच्याशी रिलेटेड मशीन लर्निंग वर्क करतं. वेगवेगळे अल्गोरिदम सेट केले जातात की ज्याने ॲटोमॅटिकली 10 AM ला तुमचा ते पर्टिक्युलर स्विच ऑन होतो आणि 5 PM ला तो स्विच ऑफ होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन इट इज अ सीन ॲज अ सबसेट ऑफ अ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो बेसिकली मशीन लर्निंग इज अ सब पार्ट ऑफ अ आर्टिफिशियल intelligence. Artificial intelligence and machine learning both are related to each other, but artificial intelligence work on a machine learning, or a machine learning is a sub part of a artificial intelligence. Then 7th trends in IT is big data. It refers to data sets that are too large or complex for traditional data processing application software to adequately deal with. So basically again big data, it is related to a data center, की ज्याच्यामध्ये तुमचा जो पण ऑर्गनायझेशनचा डेटा आहे तो एका सेंट्रल प्लेसला स्टोअर केला जातो किंवा सेंट्रल डेटाबेसमध्ये स्टोअर केला जातो, की ज्याच्या थ्रू अगेन आपण ऑर्गनायझेशनचे जे डिसिजन्स आहेत ते फास्टली घेऊ शकतो. ट्रॅडिशनल डेटा सिस्टीममध्ये किंवा ट्रॅडिशनल डेटा प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला जर ॲनालिटिक वेमध्ये डेटा रिप्रेझेंट करायचा असेल तर ती खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस होती, बट बिग डेटा थ्रू किंवा डेटाबेस थ्रू आपण काय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ ॲप्लिकेशन आपण तो डेटा इझिली समराइज्ड फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. डेटा विथ मेनी केसेस ऑफर ग्रेटर स्टॅटिस्टिकल पॉवर, while data with higher complexity may lead to a higher false discovery rate. म्हणजे तुमचा डेटा जर ग्रेटर स्टॅटिस्टिकल पॉवरमध्ये प्रेझेंट केलेला असेल तर तो तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट डिस्प्ले करतो, रादर दॅन जर तुमचा डेटा कॉम्प्लेक्स असेल तर तो तुम्हाला फॉल्स रेट जास्त देतो. म्हणजे त्या डेटावरती जो तुम्ही डिसिजन घ्याल कॉम्प्लेक्स डेटावरती त्याच्या थ्रू तुमची सिस्टीम फॉल्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. बट तुमच्याकडे ॲक्युरेट डेटा असेल आणि त्याच्या थ्रू जर तुम्ही डिसिजन घेतले तर त्याच्या थ्रू तुमच्या ऑर्गनायझेशनला फायदा नक्कीच होईल. त्याच्यानंतर लास्ट ट्रेंड आहे IT मधला ब्लॉकचेन. इट इज अ ग्रोईंग लिस्ट ऑफ रेकॉर्ड्स कॉल्ड ब्लॉक्स
which are linked using cryptography. It can be defined as a distributed, decentralized and public ledger. So basically blockchain is nothing but a connection of a various same record in various databases through the cryptography. तुमचे जे पण वेगळे वेगळे डेटाबेसेस असतात त्या डेटाबेस मधले रेकॉर्ड्स थ्रू द क्रिप्टोग्राफी लिंक केले जातात आणि त्याच डेटाचा यूज करून तुम्हाला जे पण गव्हर्नमेंट रिलेटेड किंवा एखाद्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी रिलेटेड डिसिजन्स असतात ते जनरेट केले जातात. ठीक आहे. बेसिकली ब्लॉकचेन थ्रू जो डेटा जनरेट होतो तो डिस्ट्रीब्युटेड असतो किंवा डिसेंट्रलाइज्ड फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो किंवा पब्लिक लेजरमध्ये स्टोअर केला जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण व्हेरियस ट्रेंड्स पाहिले जे IT मध्ये फॉलो केले जातात किंवा फॉलो करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. आपला जो फर्स्ट चॅप्टर होता बेसिक ऑफ IT त्याचं हे लास्ट लेक्चर होतं. ठीक आहे. तर आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये खूप सारे कन्सेप्ट पाहिल्या रिलेटेड टू कम्प्युटर सिस्टीम, ज्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय डेटा, इन्फॉर्मेशन, आफ्टर दॅट आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर, त्याच्यानंतर नेटवर्क, टाइप्स ऑफ नेटवर्क, IT enabled services, protocols, network configuration, architectures, त्याच्यानंतर करिअर्स इन IT अँड रिसेंट ट्रेंड्स इन IT. GNU INX थ्रूचा एक पार्ट आहे ह्याचा ऑपरेटिंग सिस्टीमचा, जो की तुमच्या 11th स्टँडर्डच्या सिलेबसमधून कमी करण्यात आलेला आहे. तो पार्ट आपण घेतलेला नाहीये. ठीक आहे. बट बाकीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे तो कंप्लीट झालेला आहे. ह्याच्याशी रिलेटेड ज्या पण नोट्स आहेत त्या लिहून काढा. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.